हॅलो फॅमिली, मी अंकिता. 100 दिवसांमधला आज आहे 70वा दिवस आणि मस्तपैकी गुलाबाचं फूल मी घातलेलं आहे. मला वहिनीने दिलेलं आणि मी कधी फूल वगैरे घालत नाही, पण मला खूप आवडलं. त्याच्यानंतर मग सकाळी आम्ही जमीन केलेली, तर त्याच्यावर सिमेंट टाकून अजून जास्त बसतं जमीन, म्हणून ते केलं. मग मी लसूण सोलत बसलेली. तर त्याच्यानंतर मग कलिंगड नेलेलं, तर कलिंगड खात होतं दुपारी जेवल्यानंतर. मग वडापावचा बिझनेस स्टॉल आहेच आमचा छोटूसा, तर त्याची तयारी. आणि हे पण आमचे एक रुटीनचाच भाग झालेला आहे. सारखे फोन वगैरे चालूच असतात, ह्यांच्याशी बोलणं. दिसत परत आमच्या नाही. छोटूचा डान्स वगैरे तोही आम्हाला पाहावा लागतो दिवसातून 2दा 3दा. खूप मजा येते पण, कारण ती ओळखते आता पुन्हा आम्हाला. मग संध्याकाळी परत आम्ही स्टॉलवर निघालो. मस्तपैकी सेटअप लावून दिलेला आईला. अंडी पण संपत आलेली आता. वडापाव आहे, चायनीज भेळ आहे, पकोडे आहे. त्याच्यानंतर परत आशूसोबत काम होतं लायटिंगचं. काहीतरी डी पीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता, तर ते आम्ही बघायला गेलो तिच्यासोबत. खरं तर आता तर तिचा मी एक हेच झालं आहे सोबतीदार. मग तिच्याकडून पैसे घेणार आहे मी तसं. मग जेवलो मस्तपैकी रात्री आणि मस्तपैकी गोड खायचा प्लॅन केला. तर चॉकलेट आमच्या ताईनेच आम्हाला दिलेलं, तर ते आम्ही खाणार आहोत. पण त्याच्या आधी मला मस्तपैकी गोळ्या चालू आहेत माझ्या. काही ना काहीतरी आपल्याला थोडंफार चालूच असतं आजार, तर माझंही चालू असतं काही ना काय. तर त्याच्यातच आशू हसवत होती. असा धिंगाणाचा प्रोमो होता, तर त्याची प्रॅक्टिस चाललेली तिची. मग ह्या गोळ्या वगैरे खायच्याच होत्या, कारण थोडंफार लोकांना काही ना काहीतरी असतं. मग गोळ्या खाऊन मस्तपैकी चॉकलेट खायचं असेल तर मला चालतं. बाय.